बाहेर पडतोय मस्तपैकी मुसळधार पाऊस, तर अशातच आपल्याला भजी वगैरे खाण्याची तर इच्छा नक्कीच होते, पण ऑइली नको. तर त्यासाठी आज मी बनवले बार्बेक्यू फ्लेवरचे पॉपकॉर्न. असे डीमार्टमधून बघा हे 2 बार्बेक्यू फ्लेवर नवीन फ्लेवर आहे. हे फ्लेवरचे मी पॉपकॉर्न आणलेले होते. तर हे जे पॉपकॉर्न बनवायची सिंपल रेसिपी आहे, बहुतेकांना माहितीच असेल. तर कढई अशी छानपैकी तापवून घ्यायची. हे जे पॅकेटमधलं मिश्रण आहे, हे सर्व जे मक्याचे दाणे आहेत ह्या कढईमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. त्यातील जे ऑइल मसाला सर्व जे आहे हे छानपैकी आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण पॅकेट या कढईमध्ये खाली करायचं आहे. हाय टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला थोडंसं एक 3-4 मिनटं वाट बघायची आहे. 3-4 मिनटामध्ये बघा आपले पॉपकॉर्नचे जे दाणे आहेत, मक्याचे दाणे मस्तपैकी पॉपकॉर्नमध्ये आता कन्वर्ट होत आहेत. तर हे असे टपटप टपटप छानपैकी उडायला लागतात. ह्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे कढईवरती, म्हणजे जेणेकरून हे पॉपकॉर्न बाहेर पडणार नाहीत. तुम्ही बघू शकता मी काचेचं झाकण ठेवलेलं आहे. तर छानपैकी आपले पॉपकॉर्न हे आता रेडी होत आहेत. हे फ्लेवर हा जो आहे हा मस्त एकदम छानपैकी लागतो हा फ्लेवर. एकदा तुम्ही आणून नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला मिळाला तर. आपण नेहमी सिम्पली सॉल्टेड बटरवाले पॉपकॉर्न तर खातच असतो. हा नवीन बार्बेक्यू फ्लेवरचा पॉपकॉर्न नक्की ट्राय करा एकदा. आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. बघा आता हे पॉपकॉर्न आपले छानपैकी रेडी झालेले आहेत. आता बाउलमध्ये मी हे सर्व करून घेत आहेत. हे अतिशय छान फ्लेवरला लागतात, नवीन फ्लेवर आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. आपले पॉपकॉर्न आता रेडी आहे. पावसामध्ये असे पॉपकॉर्न तुम्हीही बनवा आणि एन्जॉय करा. अतिशय सुंदर लागतात. एरवीही तुम्ही कधीही तुमच्या सवडीनुसार तुम्ही बनवू शकता. धन्यवाद.